हॅलो स्टुडंट, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर्समध्ये बेटसन नेटवर्क हा पॉइंट डिस्कस करतो. तर चार्ल्स बेटसन ह्या ब्रिटिश सायंटिस्टने आपल्याला अननोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी एक सोपं सर्किट बनवलं. त्या सर्किटचं आपण डिस्कशन करतो की त्याच्या असलेल्या सिंपल सर्किट पासून आपण कोणत्याही रेजिस्टन्सची अननोन व्हॅल्यू काय करणार आहोत, फाइंड आउट करणार. या इथे आपण सिंपल बेटसन नेटवर्कचं सर्किट डायग्राम करतो. ह्या डायग्राम मध्ये सर्किट मध्ये पी क्यू आर एस हे चार रेजिस्टर्स आहेत आणि हे चार रेजिस्टर्स आपण एका क्वाड्रिलॅटरल ABCDच्या बाजूमध्ये काय केलेले आहेत, बसवले. आणि हे जे क्वाड्रिलॅटरलचे जे डायगोनल पॉइंट्स आहेत म्हणजे AC आणि BD, तर डायगोनल AC पॉइंटला आपण बॅटरी आणि की कनेक्टेड केलेली आहे. तर राहिलेल्या दुसऱ्या डायगोनल पॉइंट्सच्या मध्ये आपण गॅल्व्हनोमीटर हा पाचवा असलेला रेजिस्टन्स बसवतो. हे गॅल्व्हनोमीटर हे एक रेजिस्टन्स मेजर करायचं इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्या दोन्ही बाजूला रीडिंग असतात. म्हणजे सेंटरला 0, लेफ्ट साइडला आणि राईट साइडला दोन्ही बाजूला काय रीडिंग असते. ज्यावेळेस याच्यामधून करंट फ्लो होईल त्यावेळेस हा गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्ट होईल. असं सिंपल कन्सेप्ट आहे त्या गॅल्व्हनोमीटरचं. आता इथे आपला ज्यावेळेस आपण की के ही ज्यावेळेस क्लोज करू, ती क्लोज केल्यानंतर या सर्किट्स मधून काय होणार आहे, करंट फ्लो. हा जो फ्लो झालेला करंट आहे तो हा ए पॉइंट आहे. ए पॉइंटला आय करंट डिवाइड होतो, म्हणजे एबी आर कडे जातोय, दुसरा एडी आर कडे जातोय. म्हणजे पॉइंट ए ला KCL रूल अप्लाय होतोय, क्रिचॉफ्स करंट लॉ तो रूल्स काय अप्लाय होतोय, तर करंट I इज डिवाइडेड बाय I1 प्लस I2. म्हणजे इथे असलेला करंट तुमचा I1 आणि I2 मध्ये काय झाला, सेपरेट. आता पॉइंट B कडे येतो. जर आपण पॉइंट B कडे आलो तर B मध्ये सुद्धा इथे सुद्धा KCL रूल अप्लाय होतो. एक करंट B कडे जातो आणि एक करंट आपला B कडून C कडे जातो. I कडून आलेला करंट I1 आहे, त्यातला IG एवढा करंट D कडे गेला. म्हणजे इथे काय करंट जातोय, I1 मायनस IG. तो करंट कुठून पास होणार आहे, Q ह्या रेजिस्टन्स मधून. आणि पुन्हा पॉइंट D इथे सुद्धा काय होतंय, इथे सुद्धा KCL रूल अप्लाय होतो. कारण या B ह्या पॉइंट्सला ह्या दोन टर्मिनल्स मधून करंट येतोय. तर ह्या एकाच टर्मिनल्स मधून करंट काय होतं, आउट होतो. इकडून आलेला करंट I2 आणि इकडून आलेला करंट IG. ह्या दोघांमधून आलेला करंट A टर्मिनलकडून आलेला I2 आणि B टर्मिनलकडून आलेला IG. आता C पॉइंटला पुन्हा KCL रूल अप्लाय होतो, पण तो KCL रूल B आणि C, D आणि C हे दोन इन करंट आहेत. तर C कडून बॅटरीकडे पुन्हा आउट करंट. तर आपण KCL च्या सर्किट्स मध्ये सांगितलं बॅटरी मधून जेवढा करंट जाणार आहे तेवढाच करंट इथे काय झाला पाहिजे, आला पाहिजे. म्हणजे इथे सुद्धा करंट हा I एवढाच काय झाला पाहिजे. तर इथून आलेला करंट काय, I2 प्लस IG आणि इथून आलेला करंट काय, I1 मायनस IG. त्या दोघांची या दोन्ही टर्मिनल पासून इथे तयार झालेला करंट काय तयार होतो, I1 प्लस I2. म्हणजेच काय, तर जेवढा तुमचा करंट बॅटरी E मधून गेला पुन्हा तेवढाच करंट तुमचा बॅटरी E मध्ये काय झालेला आहे, आलेला आहे. असं आपलं सिंपल झालं बाय KCL च्या रूल्स प्रमाणे सर्किटवर अप्लाय झालेलं करंट. आता आपण यूज करणार आहे बाय KVL रूल्स म्हणजे क्रिचॉफ्स व्होल्टेज. तर क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉला आपल्याला लूप कन्सिडर करायचा आहे. तर आपण आता लूप घेऊ A B D E. फर्स्ट लूप A B D A. ज्याप्रमाणे आपण KVL चे रूल्स अप्लाय केले, साइन कन्व्हेन्शन ते सुद्धा इथे अप्लाय करायचे. आपला डायरेक्शन से AB आणि करंट सुद्धा सेम डायरेक्शन आहे. म्हणजे साइन येणार मायनस I1 P, पुढे B कडून D कडे डायरेक्शन सेम, करंट IG
म्हणजे मायनस आय जी तिथे असलेला रेजिस्टन्स जी बी कडून ए कडे करंटची आणि पाथची डायरेक्शन्स अपोजिट आहे म्हणून साइन येणार प्लस I2 yes is equal to 0 कारण की ह्या सर्किट्स मध्ये किंवा ह्या लूप्स मध्ये एक सुद्धा बॅटरी नाही म्हणून तिथे काय येणार G. ह्याला मग इक्वेशन्स फर्स्ट. आता सेकंड लूप काय तयार होतोय बी सी डी बी. सेकंड लूप आपला झाला बी सी डी बी. आता बी सी डायरेक्शन्स ऑफ पाथ आणि डायरेक्शन्स ऑफ करंट सेम इथे काय आलं मायनस I1 मायनस IG इंटू Q. इथे सी डी करंटची आणि पाथची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणजे साइन आलं प्लस I2 प्लस IG इंटू R आणि इथून D कडून पुन्हा B कडे करंटची डायरेक्शन आणि पाथ पुन्हा अपोजिट आहे म्हणजे साइन येते प्लस IgG is equal to 0. त्याला आपण इक्वेशन्स नंबर 6. हे काय झाले आपले सिंपल दोन इक्वेशन्स बाय KCL आणि KVL रूल्स अप्लाय केले. आता वेट्सन ब्रिज किंवा वेट्सन नेटवर्क हा सॅटिस्फाय कधी होतो ज्या वेळेस B आणि D हा पॉइंट्स बॅलन्स होईल म्हणजे B वरती अप्लाय झालेला पोटेन्शियल डिफरन्स आणि D वरती अप्लाय झालेला पोटेन्शियल डिफरन्स काय असेल सारखाच असेल म्हणजे ह्या ब्रांच मधून गेलेला करंट हा 0 असेल त्यावेळेस. कधी ज्यावेळेस करंट पासिंग थ्रू द गॅलव्हॅनोमीटर तो करंट काय आहे IG is equal to 0. त्याच वेळेस वेट्सन नेटवर्क किंवा वेट्सन ब्रिज हा सॅटिस्फाय होतो. इज द इम्पॉर्टंट करंट पासिंग थ्रू द गॅलव्हॅनोमीटर इज 0 म्हणजे तुमचा जो गॅलव्हॅनोमीटर आहे शोज 0 डिफ्लेक्शन्स. देयरफॉर गॅलव्हॅनोमीटर shows 0 deflection. 0 डिफ्लेक्शन्स म्हणजे तो पुन्हा कुठे आला पाहिजे ओरिजिनल कंडिशन्सला किंवा 0 वरती आला पाहिजे. ओरिजिनल कंडिशन्स म्हणण्यापेक्षा आपण 0 ला म्हणजे गॅलव्हॅनोमीटरचं रीडिंग हे 0 असेल त्यावेळेस तिथून गेलेला करंट हा काय असणार 0. हे कधी सॅटिस्फाय होतं ज्यावेळेस पोटेन्शियल across the point B and potential across the point D is same. तर ते आपल्याला बॅलन्स करायचे असते. इज दॅट क्लिअर? आता जर ह्या इक्वेशन्स मध्ये जर Ig ची व्हॅल्यू जर आपण पुट केली तर माझं इक्वेशन्स काय तयार होतं मायनस I1P मायनस 0 प्लस I2S is equal to 0. Therefore I1P is equal to I2S. Equations number 3. Ig ची व्हॅल्यू काय पुट केली आपण 0 पुट केली. हे मायनस I1P प्लस I2S राहते. हे तिकडे शिफ्ट केलं तर मायनसचं प्लस होईल. सिंपल इक्वेशन्स आपण लिहितो. सेम कन्सेप्ट सेकंड इक्वेशन साठी ह्या इक्वेशन्स मध्ये जर Ig ची व्हॅल्यू पुट केली तर माझं इक्वेशन तयार होतं minus I1 minus 0Q plus I2 plus 0R plus 0 is equal to 0. Therefore minus I1Q plus I2R is equal to 0. Therefore I1Q is equal to I2R. Equations number 4.
हे तुमचं झालं 4th नंबर इक्वेशन, हे झालं तुमचं 3rd नंबर इक्वेशन. इक्वेशन 3 डिवाइड इक्वेशन 4. 3 आणि 4 चा जर आपण डिव्हिजन घेतलं तर I1P डिवाइडेड बाय I1Q इज इक्वल टू I2S डिवाइडेड बाय I2R. दोन्ही बाजूचा करंटचा रेशो सेम असल्यामुळे कॅन्सल इथे राहतंय काय P डिवाइडेड बाय Q इज इक्वल टू S डिवाइडेड बाय R. म्हणजे तुमचा जो रेशो येतोय P divided by Q is equal to S divided by R. हे इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट सेकंड, हा फर्स्ट होईल आणि हा सेकंड होईल. तर एक्झाम्पल सोडवताना आपल्याला रेजिस्टन्सची पोझिशन्स माहिती असणे खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट याच्या पुढचा हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. थर्ड इथून सुरू होतो, इथून सुरू होत नाही. म्हणून रेशो काय येतोय PQ is equal to S upon R or PS divided by Q upon R. म्हणजे ह्या ब्रँचचा असलेला फर्स्ट आणि थर्ड आणि ह्या ब्रँचचा असलेला सेकंड अँड फोर्थ ह्यांचा रेशो काय येतोय सारखा. कशाही प्रकारे लक्षात ठेवा, पण एक्झाम्पल सोडवताना आपल्याला रेजिस्टन्सची पोझिशन्स माहिती असणे खूप इम्पॉर्टंट आहे. जर पोझिशन चुकली तर आपला आलेला रेशो काय होतो चुकतो. आता ह्या 4 रेजिस्टन्स पैकी 3 रेजिस्टन्स आपल्याला नोन असेल आणि एक अननोन असेल. म्हणजेच आपण वेटसन मीटर ब्रिजचा यूज फाइंड द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स युजिंग बाय KCL अँड KVL रूल्स. ह्या दोन रूल्सचा यूज करून आपण फाइंड आउट. हे सॉल्व करायचे अजून एक सेकंड मेथड आहे म्हणजे यूज बाय द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स. सेकंड मेथड मी पाहणार आहोत आपण युजिंग बाय द पोटेन्शियल डिफरन्स. आपण काय सांगतो की पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉइंट B अँड ॲट पॉइंट D इज सेम. जर ते सारखे असेल, पोटेन्शियल ॲट पॉइंट B अँड D means consider VB is equal to VD असेल तरच इथून गेलेला करंट काय असणार आहे 0. then IG is equal to 0. तर ह्या दोघांमधला डिफरन्स काय आला पाहिजे 0 आला पाहिजे. तर तो 0 कधी आला म्हणजे करंटची व्हॅल्यू काय आपली 0 आहे. सिंपल कन्सेप्ट आहे. आता ह्या दोघांचा यूज मग मला ह्या टर्मिनलच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल काढायचं. ह्या टर्मिनलच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल म्हणजे VA आणि VB मायनस मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ह्या दोघांचा प्रोडक्ट युजिंग बाय ओहम्स लॉ. तर VA minus VB is equal to VA minus VB. मी दोन्ही बाजूला VA ने काय केलं सबट्रॅक्ट केलं. बाय ओहम्स लॉ नुसार ह्या दोन पॉइंट्स मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे तिथे असलेला करंट आणि रेजिस्टन्सचा प्रोडक्ट म्हणजे काय I1P is equal to A आणि D ह्या दोन पॉइंट्स मधला असलेला पोटेन्शियलचा डिफरन्स म्हणजे तिथे असलेला करंट आणि रेजिस्टन्सचा प्रोडक्ट I2S. ह्याला म्हणतो इक्वेशन नंबर 2. हे झालं इक्वेशन फर्स्ट. आता पुन्हा हाच कन्सेप्ट मी दुसऱ्या ब्रँच साठी घेतो VB. आता करंट कसं चाललं V कडून B कडून C कडे म्हणजे VB minus VC is equal to VB minus VC D कडून C कडे. बरोबर आहे. मी दोन्ही बाजूला मायनस C सबट्रॅक्ट केलं म्हणजे हाच फॉर्म्युला इथे अप्लाय होतो. आता पुन्हा इथे बाय ओहम्स. तर ओहम्स लॉ नुसार या दोन टर्मिनल्स मध्ये असलेला पोटेन्शियल डिफरन्स काय आहे तिथले असलेल्या करंटचा प्रोडक्ट I1 minus IG into Q is equal to D
बी आणि सी मधला म्हणजे इथल्या करंट आणि रेजिस्टन्सचा प्रोडक्ट तो काय I2 प्लस IG इंटू R. जर पोटॅन्शियल सारखं असेल बी आणि डी मधून तर तिथून गेलेला करंट म्हणजे कॅल्क्युलेटर करंट काय तर 0 आहे. तो जर इथे पुट केला इक्वेशन तयार होतं I1Q is equal to I2 R. Equations number 3. Equations number 2 divided by equations number 3. 2 आणि 3 चं जर आपण डिव्हिजन केलं तर I1P divided by I1Q is equal to I2S divided by I2R. Equation second and equation third. LHS ला LHS, RHS ला RHS. I1 and I2 cancel. Therefore, P divided by Q is equal to S divided by R. म्हणजे पुन्हा P आणि Q यांचा रेशो बरोबर S आणि R यांचा रेशो काय येतोय सारखा येतो और P divided by S is equal to Q divided by R. गॅल्व्हॅनोमीटरच्या लेफ्ट साइडचा रेशो बरोबर गॅल्व्हॅनोमीटरच्या राइट साइडच्या रेजिस्टरचा रेशो फक्त सिक्वेन्स मध्ये घ्यायचा. वरचा फर्स्ट खालचा सेकंड इथला फर्स्ट इथला सेकंड या रेशो सिक्वेन्स मध्ये घेतलं तर आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह होतं. अशा आपण दोन मेथड्सने वेट्सन ब्रिज सोडवू शकतो. वेट्सन ब्रिजचा यूज करून म्हणजे याचे आपल्याला प्रॅक्टिकल सुद्धा आहे तर वेट्सन ब्रिजचा यूज करून आपण मीटर ब्रिज आणि केल्विन्स मेथड हे आपण दोन ऍप्लिकेशन्स पाहणार आहोत. हॅलो स्टुडंट, आज आपण वेट्सन नेटवर्क ब्रिजचा एक्सपेरिमेंटल ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. ऑलरेडी आपण थेरॉटिकल प्रूफ पाहिलेलं आहे. त्याच थेरॉटिकल प्रूफला बेस पकडून आपण एक्सपेरिमेंटल ॲडजस्टमेंट पाहतोय. या इथे आपण 4 रेजिस्टन्स घेतलेत PQRS. हे 4 रेजिस्टन्स आपण एका क्वाड्रिलॅटरलच्या साईडला जॉईंट केलेले आहेत. म्हणजे इथे जर आपण कन्सिडर केले की हा A पॉईंट आहे, हा B पॉईंट, हा C पॉईंट आणि या इथे D पॉईंट्स आहेत. तर ह्या A आणि B टर्मिनलच्या मध्ये P आहे, B आणि C टर्मिनलच्या मध्ये Q आहे, B आणि C आणि D टर्मिनलच्या मध्ये R आहे आणि D आणि A टर्मिनलच्या पुन्हा R रेजिस्टन्स आपण काय केलेले आहेत कनेक्टेड केलेले आहेत. आता हे जे रेजिस्टन्स आहेत त्या रेजिस्टन्सच्या व्यतिरिक्त जे काय डायगोनल पॉईंट आहे म्हणजे A आणि C पॉईंट ह्या डायगोनल पॉईंटला आपण बॅटरी सेल कनेक्ट केलेत आणि राहिलेले जे 2 डायगोनल पॉईंट आहेत B आणि D ह्या 2 डायगोनल पॉईंटला आपण गॅल्व्हॅनोमीटर बसवलेलं आहे. ह्या A टर्मिनल्समधून आपला बॅटरीच्या पॉझिटिव्हला गेला आहे आणि C टर्मिनल्समधून रिओस्टॅट टू बॅटरीच्या निगेटिव्हला आपण कनेक्शन्स केलेले. आता बॅटरीमधून जो करंट्स I येतो तो ह्या 2 ब्रँचला डिवाइड होतो बाय KCL रूल प्रमाणे. या इकडे गेलेला I2 आणि या इकडे आलेला I1 करंट्स आहे. तो I1 करंट्स पुन्हा ह्या B पॉईंट्सला दोन्हीकडे डिवाइड्स होतो. एक IG च्या टर्मिनल्समधून म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर्समधून जाऊ त्याला आपण IG करंट्स म्हणतो आणि राहिलेला इकडे येतो म्हणजे तो किती आला I1 मायनस IG. तसंच ह्या इथून आलेला I2 करंट्स ह्या पॉईंट्सला पुन्हा KCLच्या रूल प्रमाणे इकडून आलेला IG आणि हा I2 म्हणजे ह्या सर्किट्समध्ये ह्या रेजिस्टन्समध्ये आलेला करंट्स काय I2 प्लस IG आणि तोच करंट पुन्हा ह्या C टर्मिनल्समधून बॅटरीकडे जातो. मग इथे I1 मायनस IG आणि इथला I2 प्लस IG राहतोय कोणता करंट IG कॅन्सल होऊन फक्त I1 प्लस I2 म्हणजे जेवढा डिवाइड झाला होता तेवढाच करंट पुन्हा आपला बॅटरीकडे काय झालेला आहे गेलेला आहे. इथे जे आपण रेजिस्टन्सच्या ऐवजी यूज करतोय ते रेजिस्टन्स बॉक्स. हे जे आहेत ते रेजिस्टन्स बॉक्स आहे. ते रेजिस्टन्स बॉक्स हे ह्याप्रमाणे असतात की ह्या रेजिस्टन्समध्ये 1 पासून 2 पासून या इकडे 10,000 5,000 2,000 पर्यंत किंवा काय काय रेजिस्टन्समध्ये इन्फिनिटीपर्यंत काय असतात रेजिस्टन्स असतात. ह्याला नाव आहे रेजिस्टन्स बॉक्स. आता हा वर्क कसा होतो म्हणजे तुम्ही ज्या नंबरची की काढणार तो रेजिस्टन्स वर्किंगमध्ये येतो. म्हणजे इथे काय झालं एक ओमचा रेजिस्टन्स वर्किंगमध्ये आला. जर मला 3 ओम पाहिजे असेल तर 1 + 2 म्हणजे 3 ओमचा आला.
जर मला 50 ओमचा हवा असेल तर या इथे 50 ओमची की आहे, मी 50 ओमची की काढली म्हणजे डायरेक्ट काय झालं 50 ओमचं झालं. किंवा तुम्ही 20 प्लस 20 प्लस 10 म्हणजे 20 प्लस 20 40 40 प्लस 10 50 म्हणजे असे सुद्धा आपण 50 ओमपर्यंत रेजिस्टन्स इथे काय करू शकतो घेऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा येतो म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर्स. हा येतो आपला गॅल्व्हॅनोमीटर्स. ह्या गॅल्व्हॅनोमीटर्समध्ये सेंटरला 0 रिडिंग आहे, लेफ्ट साईडला 30 आणि राईट साईडला 30 रिडिंग्स. म्हणजे याला फुल स्केल म्हणजे ज्यावेळेस तो इकडे आणि इकडे टच करेल त्याचा अर्थ तो काय झाला फुल स्केल डिफ्लेक्शन झालं. ज्यावेळेस हा गॅल्व्हॅनोमीटर इथे 0 वरती येईल याचा अर्थ काय होतो की तिथून गेलेला करंट्स हा 0 आला, ज्यालाच आपण काय म्हणतो नल्स डिफ्लेक्शन्स. म्हणजे 0 डिफ्लेक्शन इज द नल पॉईंट्स. आता ते आपण एक्सपेरिमेंटनी पाहू. या इथे मी प्रत्येक रेजिस्टन्समधले सारखेच रेजिस्टन्स घेतो म्हणजे जेणेकरून त्याचा रेशोसुद्धा कसा आला पाहिजे सारखाच आला पाहिजे. म्हणजे या रेजिस्टन्समधून आपण 4 ओम्स काढू, ह्या रेजिस्टन्समधून आपण 4 ओम काढू. कारण आपला फॉर्म्युला काय P डिवायडेड बाय Q इज इक्वल टू S डिवायडेड बाय R. म्हणजे जेवढा ह्या दोघांचा रेशिओ येणार आहे तेवढाच ह्या दोघांचा सुद्धा काय पाहिजे आपल्याला रेशिओ आलेला पाहिजे. जर ह्या दोघांच्या व्हॅल्यू जर मी काढल्या त्याच प्रोपोर्शनलमध्ये मला त्याच्यासुद्धा व्हॅल्यू आल्या पाहिजे. कधी ज्यावेळेस याच्यामधून गेलेला करंट्स हा 0 दाखवेल त्यावेळेस. या इथे आपण सर्किट ऑन केलेलं आहे आणि सर्किट्समधून ज्यावेळेस करंट जाईल त्यावेळेस प्रत्येक रेजिस्टन्समधून मी 4 ओम काढले. इथून 2 प्लस 2 4, इथून सुद्धा 2 प्लस 2 4 म्हणजे P डिवायडेड बाय Q ह्याचा रेशिओ येतो 1. आता जर रेशिओ 1 येतो म्हणजे ह्याचंही बॅलन्स झाले कारण इथून गॅल्व्हॅनोमीटर्समधून गेलेला करंट्स काय येतोय 0 येतो. याचा अर्थ ह्या दोघांचा रेशो सुद्धा काय सारखाच असला पाहिजे. तर इथे आपण यस पाहू, तो यस सुद्धा काय 2 and 2 4 आणि आर सुद्धा काय 2 and 2 प्लस 4 म्हणजे तुमच्या चारही रेजिस्टन्सचा असलेला रेशो काय येतं सारखाच येतं. आता आपण ह्या व्हॅल्यू सेम टू फक्त खालच्या व्हॅल्यू बदलू. आता आपण काय केलं आहे तर ह्या दोन रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू त्या असतील. इथे 2 प्लस 2 4 आहे, इथे सुद्धा 2 प्लस 2 4 आहे म्हणजे ह्या दोघांचा रेशो 1 येतो. पण या इथे पाहिलं तर गॅल्व्हॅनोमीटर हा 0 डिफ्लेक्ट होत नाही म्हणजेच इकडचा रेशो आपला सारखा येत नाही. इकडे काय केलं आपण 2 प्लस 2 प्लस 10 म्हणजे एकूण इथे 14 येते आणि या इथे 2 प्लस 2 म्हणजे 4 येते. आता जर मी या इथे सुद्धा 10ची जर की काढली तर हा पॉइंटर्स माझा कुठे गेला पाहिजे 0 कडे गेला पाहिजे. पहा इकडे आपण 10ची की काढली म्हणजे 10 प्लस 2 प्लस 2 14, इकडे 10 प्लस 2 प्लस 2 14 म्हणजे ह्या दोघांचाही रेशो कसा आहे सारखा आला. म्हणजे तुमचा गॅल्व्हॅनोमीटर्समधून करंट्स काय झाला 0 म्हणजे पासिंग थ्रू द करंट्स 0. असा आपला सिम्पल एक्सपेरिमेंटल्स आहेत. वेटसन ब्रिज हा PQR यस ह्या दोघांचा रेशो आणि बरोबर त्याच्या खालचा असलेला ह्या दोघांचा रेशो काय येतो सारखाच येतो. आता जर मी इथून एखाद्याची व्हॅल्यू बदलली म्हणजे इथे मी काय करतोय हे पण असं पाहू की मी इथून एखादी की एक्स्ट्रा काढली तर गॅल्व्हॅनोमीटरची रिडिंग्स बदललं कारण की ह्या दोघांचा रेशो 2 डिवायडेड बाय 14 म्हणजे 2/7 आलं आणि ह्या इकडचा रेशो 1 येतोय. तुमचा गॅल्व्हॅनोमीटर बदलतो की नाही. जर हाही रेशो मी याच्या एवढाच मॅच केला तर गॅल्व्हॅनोमीटर्स अगेन गोज टू द 0 म्हणजे ते तुमचं सिम्पल एक्सपेरिमेंट्सने आपण हे प्रूव्ह करून दाखवू शकतो. एक्सपेरिमेंट्समध्ये काय सजेशन असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा.